आता आपण सुरुवात करत आहोत युनिट नंबर 2 सामाजिक संस्था आणि प्रकरण नंबर 3 कुटुंब संस्था. त्यामध्ये असणारे घटक आहे कुटुंबाचा अर्थ, कुटुंबाची सामान्य वैशिष्ट्ये, वेगळेपणा दर्शविणारी कुटुंबाची वैशिष्ट्ये, कुटुंबाच्या उत्पत्तीचे सिद्धांत. त्याच्यामध्ये आहे प्राचीन, उत्क्रांतिवादी, लैंगिक, एकविवाह आणि मातृसत्ताक. नंतर तिसरा पॉईंट आहे कुटुंबाची कार्ये. त्याच्यामध्ये प्राथमिक कार्य, जैविक कार्य आणि सामाजिक कार्य. नंतरचा आहे पॉईंट सामाजिक कार्य. सामाजिक कार्यामध्ये आहे दर्जा, भूमिका, सामाजिक नियंत्रण, संस्कृतीचे हस्तांतरण, इतर. तर एकूण असे घटक यामध्ये आपल्याला अभ्यासायचे आहे. प्रकरण नंबर 3 युनिट नंबर 2 आणि प्रकरणाचं नाव आहे कुटुंब संस्था. कुटुंब संस्था म्हटल्यानंतर प्रत्येक समाजात कुटुंब संस्था ही आढळून येते. मानव समाजाची कुटुंब संस्थेशिवाय कल्पना करता येत नाही. मानवी समाजातील मूलभूत सामाजिक संघटन म्हणून कुटुंबाचा उल्लेख केला गेलेला आहे. चार्ल्स कुले. आता याच्यामध्ये सामाजिक समूह किंवा कुटुंबाची मूलभूत व्याख्या ही चार्ल्स कुलेनी केलेली आहे. त्याला प्राथमिक समूह म्हटलं. तर याच्यामध्ये तुमचा एक MCQ तयार होतो की चार्ल्स कुलेनी प्राथमिक समूह कुटुंबाला कोणते नाव दिले किंवा प्राथमिक समूह हे नाव कोणी दिले, असे दोन्ही प्रकारचे प्रश्न या ठिकाणी निर्माण होऊ शकतात. आणि बर्जेस यांनी परस्परांशी आंतरक्रिया करणाऱ्या संघटित व्यक्तीचा गट असा कुटुंबाचा निर्देश केलेला आहे. मानवी समाजाचा इतिहास म्हणजे कुटुंबाचा इतिहास होय. सांस्कृतिक विकासामध्ये कुटुंब संस्थेचे विशेष महत्त्व आहे. यामध्ये अमेरिका आणि जपानमधील समाज असो किंवा पिग्मी एस्किमो, बुशमन इत्यादी आदिवासी समाज असो, कुटुंब संस्थेचे अनन्यसाधारण महत्त्व या ठिकाणी सांगितले गेलेले आहे. आता यामध्ये कुटुंबाचा अर्थ म्हटला आहे, मिनिंग ऑफ फॅमिली. मानव समाजात कुटुंब संस्थेत विशेष महत्त्व आहे, कारण कुटुंब संस्थेद्वारे काही कार्ये या ठिकाणी पार पाडली जातात. त्याचप्रमाणे संततीच्या संगोपनाची जबाबदारी कुटुंबाकडे असते आणि नेमकेपणा म्हणजे आपल्या अपत्याच्या संगोपनाची जबाबदारी ही आईवडिलावर असल्यामुळे कुटुंब स्थायी स्वरूपाचे निर्माण झाले आहे. तर याच्या व्याख्या जी आहे, डेफिनेशन जी मॅकआयव्हर पेजनी केलेली आहे, प्रजोत्पादन आणि संततीचे संगोपन यासाठी निश्चित आणि दीर्घकालीन लैंगिक संबंधावर आधारलेला एक समूह म्हणजे कुटुंब होय. ही मॅकआयव्हर पेज यांनी केलेली व्याख्या आहे. ऑकबर्न आणि निमकॉफ यांची आहे की अपत्य असलेले किंवा अपत्य नसलेले पती पत्नी, अपत्य फक्त वडील किंवा अपत्य आणि फक्त आई यांच्या स्थायी मंडळास कुटुंब म्हटलं आहे. इलियट मेरिल यांनी म्हटलं आहे की कुटुंब हे पती पत्नी आणि मुलांमिळून बनलेले एक जैविक आणि सामाजिक एकक आहे. म्हणजे प्रत्येक लेखकाच्या असलेल्या कुटुंबाच्या व्याख्या वेगवेगळ्या पद्धतीने दिलेल्या आहे. तर या व्याख्यांचं अध्ययन केल्यानंतर असं दिसून येतं की मॅकआयव्हर आणि पेज यांची व्याख्या कुटुंबाच्या सामाजिक दृष्टीने महत्त्वाची आहे. बर्जेस आणि लॉक यांनी कुटुंबाची विस्तृत व्याख्या दिली असून कुटुंबाद्वारे संस्कृतीची निर्मिती आणि जतन या गोष्टीचा उल्लेख केला आहे. तसेच कुटुंबाची सामान्य वैशिष्ट्ये काय असतात? सामान्य वैशिष्ट्येमध्ये दिलेलं आहे की विवाह बंधन आहे, रक्तसंबंध आहे, द्विपक्षीयता आहे, वंशव्यवस्था आहे, सामान्य निवास, आर्थिक आधार इत्यादी ही सामान्य कुटुंबाची वैशिष्ट्ये सांगितली आहे. तर विवाह बंधन यामध्ये रॉबर्ट लोवी यांनी म्हटलं आहे की कुटुंबाची निर्मिती ही विवाहाच्या बंधनातून होत असल्यामुळे रॉबर्ट लेवी यांनी कुटुंब विवाहावर आधारलेला एकक असल्याचे म्हटलं आहे. आता इथे सुद्धा तुमची एक MCQ तयार होते की कुटुंब विवाहावर आधारलेला एकक असल्याचे नमूद केले आहे. तर कोणी? तर रॉबर्ट लोवी. कोणत्याही समाजात विवाह न करता दोन स्त्री पुरुष पती पत्नी म्हणून एकत्र राहू शकत नाही. प्रगत समाजाप्रमाणे आदिवासी समाजात देखील विवाह न करता एकत्र येणाऱ्या पती पत्नींचा समाज स्वीकार करत नाही. म्हणजेच एकूण या ठिकाणी आपल्याला सांगायचं की कुटुंब हे सामान्यतः विवाह बंधनावर आधारलेले आहे. नंतर आहे रक्तसंबंध. रक्तसंबंधामध्ये कुटुंबातील आईवडील आणि त्यांची अपत्ये यांच्यात रक्तसंबंध असतो, म्हणजेच त्यांचे परस्पराशी नाते असते. नंतर आहे द्विपक्षीयता. कुटुंबाचे स्वरूप हे द्विपक्षीय म्हणजे मातृपक्षीय आणि पितृपक्षीय असते. कुल या सामाजिक समूहाचे एकपक्षीय असते. आता इथे तुमची एक MCQ तयार होऊ शकते की या सामाजिक समूहाचे स्वरूप एकपक्षीय असते. कोणत्या? तर कुल. कारण कुल संघटनात व्यक्तीचे संबंध कुटुंबातील व्यक्तीचे संबंध हे प्रस्थापित होतात. नंतर आहे वंशव्यवस्था.
अपत्याचे आई आणि वडील या दोघांशी रक्ताचे संबंध असतात, परंतु प्रत्येक कुटुंबात अपत्यांचा वंशक्रम आणि परंपरा ठरविताना आई किंवा वडील यापैकी एकाकडून निश्चित केली जाते. नंतर आहे नायर आणि खासी आणि गारो या आदिवासी जमातीतील आईकडून वंशपरंपरा ही निश्चित केली जाते. काही ठिकाणी मातृवंशीय याला मातृसत्ताक कुटुंब पद्धती आपण म्हणतो आणि काही ठिकाणी पितृसत्ताक म्हणजेच आपल्याकडे असणारी ही पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे. पण केरळमध्ये जास्तीत जास्त आपल्याला आढळून येणार आहे ते की मातृसत्ताक कुटुंब. आता पहा, सामान्य निवास म्हटलं आहे. कुटुंबातील आईवडील आणि त्यांच्या अपत्य यांचे निवासस्थान सामायिक असते, म्हणजेच कुटुंबातील सर्व सदस्य एकाच घरात राहतात. आणि पितृसत्ताक कुटुंब पद्धतीत आईवडील आणि पितृनिवासी, तर मातृसत्ताक कुटुंबात मातृनिवासी राहतात. म्हणजे एकूण आपल्याला हे सामान्य निवास दोन्ही याच्यामधल्या फरक सांगितला आहे. आता आहे आर्थिक आधार. इकॉनॉमिक बेसिसमध्ये काय, तर प्रत्येक कुटुंबातील अपत्याच्या पालनपोषणाची आणि त्यांच्यावर योग्य संस्कार करण्याची जबाबदारी ही आईवडिलांची असते. त्यामुळे मुलांना आर्थिक गोष्टीसंबंधीचे मार्गदर्शन आणि प्रशिक्षण हे कुटुंबाकडून दिले जाते. ही झाली पूर्ण कुटुंबाची वैशिष्ट्ये. आता आपण पाहणार आहोत यामध्ये वेगळेपणा दर्शविणारी कुटुंबाची वैशिष्ट्ये. म्हणजे यामध्ये शब्द आलेला आहे वेगळेपणा. आता कुटुंबाची सामान्य वैशिष्ट्ये लक्षात घेतली तर वैशिष्ट्या व्यतिरिक्त वेगळेपणा स्पष्ट करणारी कुटुंबाची काही वैशिष्ट्ये आहे ती मॅक आयव्हरनी सांगितली. त्याच्यामध्ये आहे एक सार्वत्रिकता, भावनात्मक आधार, रचनात्मक आधार, मर्यादित आकार, सामाजिक संरचनेत केंद्रीय स्थिती, सदस्यांचे उत्तरदायित्व, सामाजिक नियंत्रण आणि कुटुंबाचे स्थायी आणि अस्थायी स्वरूप. म्हणजे एकूण ही वेगळेपणा दर्शविणारी कुटुंबाची वैशिष्ट्ये आहे. सार्वत्रिकतामध्ये सांगता येईल की सर्व समाजामध्ये आणि सामाजिक विकासाच्या सर्व अवस्थांमध्ये कुटुंब आढळून येते. म्हणजेच अजून तरी कुटुंबाला पर्यायी असा दुसरा सामाजिक समूह निर्माण झालेला नाही. त्यामुळे कुटुंब ही एक सार्वत्रिक स्वरूपाची संस्था आहे. नंतर भावनात्मक आधार म्हटलं आहे. कुटुंबातील सदस्य हे रक्तसंबंधाने परस्परांशी संबंधित असतात. त्याचप्रमाणे ते एकत्र निवास करतात आणि संबंधातील सातत्य आणि परस्पर कर्तव्यामुळे सदस्यांमध्ये प्रेम, आत्मीयता आणि सहानुभूतीची भावना वाढते. कुटुंबातील सर्व सदस्यांमधील संबंध हे भावनात्मक असतात. अशा प्रकारचे भावनात्मक संबंध दुसऱ्या कोणत्या तरी सामाजिक समूहात आढळत नाही. आता यामध्ये रचनात्मक प्रभाव म्हटलं आहे. रचनात्मक प्रभाव म्हणजे विशेषतः बालमनावर कुटुंबात जे संस्कार होतात त्या संस्कारानुसार व्यक्तीचे व्यक्तिमत्व घडत असते. नंतर आहे मर्यादित आकार. कुटुंबातील सदस्य संख्या ही मर्यादित असते. कुटुंबात आईवडील आणि त्यांची अपत्ये तसेच इतर रक्तसंबंधित नातेवाईकांचा समावेश असतो. नंतर आहे सामाजिक संरचनेत केंद्रीय स्थिती. यामध्ये कोणताही समाज हा कुटुंबाशिवाय स्थिर राहू शकत नाही. कुटुंबातील संस्कारानुसार व्यक्ती समाजात व्यवहार करीत असते. त्यामुळे सामाजिक संरचनेत कुटुंबाचे प्रमुख स्थान आहे. नंतर आहे सदस्यांचे उत्तरदायित्व. यामध्ये कुटुंबातील सदस्य एक दुसऱ्यासाठी कोणताही त्याग करण्यास सदैव तयार असतात. इतकेच नव्हे तर दुसऱ्यांच्या सुख आणि समृद्धीसाठी आपल्या सुखाची आहुती देण्यास मागे पुढे बघत नाही. आणि हे म्हणजे कुटुंबाचे संघटन आणि स्थैर्य याकरता आवश्यक असते. नंतर आहे सामाजिक नियंत्रण. समाजाचे कुटुंब संस्थेकडे विशेष लक्ष असते, कारण कुटुंब हा एक समाजाचा एकक आहे. समाजाचे स्थैर्य हे कुटुंबाच्या स्थैर्यावर अवलंबून असते. नंतर कुटुंबाचे स्थायी आणि अस्थायी स्वरूप. इतर सामाजिक संस्था आणि समूहापेक्षा कुटुंबाचे स्वरूप हे वेगळे आहे. हे कुटुंबाच्या वरील वैशिष्ट्यांवरून आपल्याला लक्षात आलेले आहे.